मोदी भ्रष्टाचारी लोकांचे सरदार असल्याची टीका नाना पटोलेंनी केली। मोदींनी गांधी परिवारावर बोलू नये, गांधी परिवारावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं असल्याचंही पटोलेंनी म्हटलं। मोदी भ्रष्टाचारी लोकांचे सरदार असल्याची खोचक टीका देखील नाना पटोलेंनी केली आहे। मोदी आता भ्रष्टाचाराचे सरदार कोण आहे तर त्याचं उत्तर आता पहिल्या वर्गाचा पोरगा देईल नरेंद्र मोदी सांगते। खुल्यानं या देशामध्ये भ्रष्टाचारावरचे भ्रष्टाचारी सगळे लोक जमा करून देशभरातले आपल्या पक्षामध्ये घेतलेत ना। आम्हाला पण सोपं केलं। सरकार तर येणार, महाराष्ट्रातल्या निकालाच्या नंतर केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार पडणार आणि हे जेवढे भ्रष्टाचारी जमा करून ठेवलेत नरेंद्र मोदी सहित यांना आम्ही पिसिंग करू। मग नरेंद्र मोदी हे स्वतःला पूर्ण देशातला हिंदू म्हणजे एकच तोच नरेंद्र मोदीच हिंदू, बाकीचे कोणीच हिंदू नाही। ही जी काही गर्विष्ठपणा जो आहे मोदींचा तो आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होते आणि त्याच शब्दाचा विपर्यास करून हिंदूंना राहुल गांधींनी हिंसावादी सांगितलं अशा पद्धतीचं वक्तव्य करताय की खालच्या लेवलवर हे लोक गेले आणि राहुल गांधींची भीती यांच्या मनामध्ये किती निर्माण झाली हे याचा अर्थ